लोटस बँक्वेट अँड लॉन हे रेडिओ सिटी आयोजित सक्सेस स्टोरी विथ उर्मिला या शो मध्ये वेन्यू पार्टनर आहे। कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्वाकांक्षी सोबतच हवी अपरंपार मेहनत, सातत्य, सबुरी आणि स्वतःवरचा प्रचंड विश्वास। या खडतर प्रवासामार्गातूनच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येतं। अनेक आव्हानांशी मुकाबला करत निराशेच्या क्षणांना परतवून लावत ही माणसं अढळ ध्येय वृत्तीने एक स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रसंगी आपलं अस्तित्वही पणाला लावतात। अर्थातच थांबणं यांना माहीत नसतं, त्यामुळे हा अखंड प्रवास खास त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनून राहतो। तर अशाच आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन केलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मंडळींशी मी उर्मिला बातचीत करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यांच्या प्रेरणादायी अनुभव विश्वातील काही वेचक क्षण। या मंडळींचा अनुभव आणि दृष्टिकोन आपल्यालाही एक नवी दिशा देऊ शकतो। चला तर मग रेडिओ सिटीच्या सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्टद्वारे समजून घेऊया यशाच्या अनोख्या कथा। मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल म्हणजेच डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील व डॉक्टर पूजा दत्तात्रय चोपडे पाटील होमिओपॅथी उपचारांचे विश्वसनीय ठिकाण म्हणून सर्वत्र परिचित आहे। अलर्जिक सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत होमिओपॅथी उपचार देण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे। डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील व डॉक्टर पूजा दत्तात्रय चोपडे पाटील दोघेही MD होमिओपॅथ आहेत। आज आपल्या सोबत असणाऱ्या चोपडे परिवाराकडून आपण जाणून घेणार आहोत होमिओपॅथी उपचारामधून सहज सोपी निरोगी आयुष्य पद्धती। नमस्कार। नमस्कार। आज सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्टवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। आज या पॉडकास्टवर आपण आला आहात तर होमिओपॅथी विषयी आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खरंच आवडेल। होमिओपॅथीचे ट्रीटमेंट्स हल्ली सर्रास घेत असतात, पण मुळात होमिओपॅथी ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथीची औषधं म्हणजे काय असतं आणि ते कसं काम करतं हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल। तर सुरुवातीला मी रेडिओ स्टुडिओचं मी आभार मानतो। मला इथं आज उर्मिला मॅडम बरोबर आज टॉक शो मध्ये मला संधी दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप आभार आहे सर्वांचं। मी होमिओपॅथीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं होमिओपॅथी या शास्त्राचा जो शोध लागलेला आहे ते 1796 साली। त्याचा शोध लावणारे आमचे होमिओपॅथीचे जनक जे आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, हे मूळचे ॲलोपॅथी डॉक्टर होते आणि त्यांनी जवळ 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना असं वाटलं की या पॅथीमध्ये जेव्हा आपण औषध देतोय आणि जेव्हा येणारे रिझल्ट आहेत पेशंटकडून तर ते तेवढे समाधानकारक नाही आहेत, किंवा काही औषधं दिल्यानंतर त्यांना साईड इफेक्ट त्या काळात भरपूर दिसायचे। मग त्यांना असं कुठेतरी वाटलं की अरे आपण काहीतरी या शास्त्रामध्ये काहीतरी लॅक्युनी आहे किंवा काहीतरी आपण थोडंसं चुकायला लागलेलं आहे। मग थोडंसं त्यांना नैराश्यामध्ये गेल्यानंतर होमिओपॅथीचा शोध लावला, तर त्यांनी बरेच लिटरेचर चालू केले वाचायला। त्याच्यामधून त्यांना एक असं ठिकाणी आढळलं सिंकोना बार्क या वनस्पतीचं झाड आहे, त्याचा जो रस आहे जेव्हा आपण पेशंटला देतोय तो त्यानंतर त्याचा पेशंटचा मलेरियासारखा आजार बरा होतो। मग असा बरा होते म्हटल्यानंतर एक ऍज अ मुळात डॉक्टर आहेत, ॲलोपॅथिक मेडिसिनमुळे त्यांचं थोडंसं नैराश्य झालेलं आणि अशा वेळेस पेशंटला जे साईड इफेक्ट दिसत होते, मग अशा वेळेस त्यांना वाटलं की होमिओपॅथी एक असं काहीतरी वेगळं शास्त्र तरी त्यांना सापडलं, ज्या सिंकोना बार्कच्या ज्यूसमुळे पेशंटचा जर मलेरिया जात असेल तर त्यांनी एक असं स्वतः त्यांना राहवलं नाही की ह्या सिंकोना बार्कच्या झाडामध्ये त्या ज्यूसमध्ये काहीतरी वेगळं असं औषधी काहीतरी असायला पाहिजे की जेणेकरून हा आजार बरा करतो। त्यांनी असा प्रयोग केला की हे बार्कचा ज्यूस मी स्वतः घेऊन बघूया, म्हणून त्यांनी ते स्वतःवर प्रयोग केला आणि स्वतः प्रयोग केल्यानंतर त्यांना असं झालं की ते स्वतः निरोगी असताना त्यांना ते मलेरियाचे सिम्पटम दिसायला लागले बॉडीमध्ये। आणि मग त्यांनी शोध लावला की अरे जेव्हा हे मलेरियाच्या पेशंटला देतो तेव्हा मलेरिया बरा होतो। मग त्यांनी आपल्या जवळचे सहकारी आहेत त्यांच्यावर तो प्रयोग केला, त्यांनाही दिलं त्यांनी, आणि त्यातून त्यांना असं वाटलं की त्यांनाही ते मलेरियाचे सिम्पटम आले आणि ह्याच्यामधून त्या होमिओपॅथीचा उगम त्यांनी केला, जे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर किंवा ह्यालाच लाईक क्युअर लाईक, हे जेव्हा औषध आपण एखाद्या रुग्णाला देतोय मलेरिया त्यावेळेस ते औषध त्या आजाराला बरं करतं आणि चांगल्या माणसाला दिल्यानंतर त्या रुग्णामध्ये तसे मलेरियाचे सिम्पटम येतात। म्हणजे याचा अर्थ त्यांनी लाईक क्युअर लाईक, म्हणजे काट्यानं काटा काढणे हे साध्या भाषेत आपण जसं मराठीत म्हणतो तसं त्याप्रमाणे त्यांनी त्याचा शोध लावला ह्या होमिओपॅथीचा 1796 साली। आणि तेव्हापासून आजपर्यंत जे आम्हाला डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जे योगदान दिलेलं आहे ते होमिओपॅथी सारखं एक शास्त्र हे सर्व जगापुढे मांडलेलं आहे आणि सगळ्यात सेफेस्ट शास्त्र, त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही। अलर्जिक सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत आज आम्ही रुग्ण बरे होताना बघत आहे। हे याबद्दल मी खरोखरच डॉक्टर सॅम्युअल हॅनिमनचा आभार मानतो आणि हे अशा शास्त्राचा त्यांनी शोध लावून आम्हाला आज डॉक्टर रूपी उभा केलेला आहे। या समाजामध्ये आम्ही आज लोकांना औषध देतोय, लोकांचे रिझल्ट पाहतोय आणि ते रिझल्ट मिळाल्यानंतर जे लोकांचे आम्हाला आशीर्वाद मिळत आहे ते खरोखरच अगदी वाखाणण्यासारखे आहे। आणि आज रेडिओ सिटीने आम्हाला इथे येऊन संधी दिलेली आहे, उर्मिला मॅडम बरोबर आज बसायला संधी दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद। खरंच मला पण खूप कुतूहल आहे की मी पण होमिओपॅथीची बरीच ट्रीटमेंट घेतलेली आहेत आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे। होमिओपॅथीची जी औषधं असतात ही कोणत्या वयोगटापासून तुम्ही देऊ शकता? सर्वात
पहिला अगोदर सांगेन की होमिओपॅथीचं जे औषध आहे अगदी जन्म होण्यापूर्वीच्या बाळापासून बाळ गरोदरपणामध्ये जसं आईच्या पोटात असते, बाळ त्याची वाढ कमी होते, मग अशा वेळेस आईला जर आम्ही औषध दिलं त्या बाळाची वाढ चांगली होते, आईची तब्येत चांगली राहते. ह्या वयापासून ते अगदी सर्व वयोगटामध्ये मग अगदी 95 वर्ष ते 100 वर्षापर्यंतचे पण लोक हे औषध आमचे ह्याच्यामध्ये घेतात. हळूहळू लोकांचे डिमेन्शिया चालू होतं, म्हणजे त्यांना थोडंसं विसराळपणा चालू होतो, त्यांना बऱ्याच वेळा काही गोष्टी साध्या गोष्टी आठवत नाहीत, घरातून बाहेर फिरायला गेल्या त्यांना घरचा पत्ता सापडत नाही आणि बाहेर कोणीतरी येतं आणि ओळखीचा त्यांना घरात आणून सोडतो. अशा व्यक्तीवरती सुद्धा होमिओपॅथिक औषधं खूप प्रभावी काम करतात. अल्झायमरचे डिसीज आहेत, डिप्रेशनचे आजार आहेत, काही लोकांना आता निद्रा झोप लागत नाही, अशा सगळ्या आजारावरती सगळ्या वयोगटामध्ये हे औषध अगदी प्रभावीपणे काम करतं. कुठल्याही वयाचं यामध्ये बंधन नाही, प्रत्येक वयामध्ये हे औषध काम करत असते. महत्वाचं आहे म्हणजे ही औषधं बाहेरच्या पॅथीमध्ये उंदरावरती, जनावरांवरती, बेडकावरती हे औषधं त्यांच्यावरती प्रयोग केले जातात. या जगामध्ये होमिओपॅथिक औषध असं आहे जे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीवरती हे सिद्ध करून हे औषध आपल्या मार्केटमध्ये आणलेलं असतं. एका तासामध्ये औषधं रिझल्ट देतात. जर तुम्ही दवाखान्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा बघतो, बाहेर बसल्या बसल्या एक लहान बाळ रडत असते, आई त्याला घेत असते, समजवत असते, पण ते समजत नसते आणि त्या बाळाला जेव्हा आम्ही औषध बाहेरच आमचा स्टाफ जेव्हा औषध देतो, अचानक ते बाळ खेळायला लागतं, रडायचं बंद होतं. क्विक ऍक्शन आम्ही बघायला मिळतं आम्हाला. त्यामुळे आम्ही खरोखरच या होमिओपॅथी औषधांचे डॉक्टर सॅम्युअल हनीमनचे आम्ही खूप खूप आभार मानतो की अशी आम्हाला औषध प्रणाली शोध लावून दिलेला आहे. माझा एक वैयक्तिक प्रश्न असा आहे की ऍलर्जीजवर काम करतं का होमिओपॅथी? ऍलर्जिक पासून ते अगदी सिरियस कॅन्सर पर्यंत आम्ही औषध देतोय पेशंटला, तर खूप चांगलं प्रभावी काम करतं. ऍलर्जी हा आजार आहे, शरीराची रोगप्रतिकारशक्ती जेव्हा कमी होते तेव्हा सर्वात पहिला आपल्याला जो दिसतो तो आजार म्हणजे ऍलर्जी. झाडू मारत असतील तुम्हाला लगेच शिंका चालू होतात. मग ह्या ऍलर्जीसाठी आमच्याकडे होमिओपॅथिक औषधं एवढी उच्च प्रतीची आहेत जी तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला अगदी 8 दिवसामध्ये तुमच्या शिंका बंद होतात. अच्छा. आणि फूड ॲलर्जी? फूड ॲलर्जी ही सुद्धा एक प्रकारची ॲलर्जी आहे जी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमची आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर आपल्याला फूड ॲलर्जी चालू होते. ऍसिडिटी झाली, आपल्या छातीत जळजळ व्हायला लागलेला आहे, मळमळ व्हायला लागलेला आहे. काही लोकांना असं वाटतं की लगेच जेवल्या लगेच टॉयलेट जायला असं इच्छा होते. त्यावेळेस आपण म्हणतो की त्या व्यक्तीला फूड ॲलर्जी झालेली आहे. ते खाल्ल्यानंतर त्याला अंगावरती रॅश उठते. माझ्या लेकीला कारण खूप साऱ्या अलर्जीज आहेत म्हणून बरोबर. मी हा प्रश्न विचारला. बेसन, चणे, छोले बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींची. आता बघतो जनरेशन वाईज बघितलं तर आपले आजी आजोबा त्यांची इम्युनिटी कशी होती, त्यानंतर आपल्या आई वडिलांची इम्युनिटी कशी होती आणि त्यांची खाण्याची जी पद्धत होती ते घरातून सगळं खात होते, शेतातून आणत होते, स्वतः बनवून खात होते. आता जसं आता आपण खातोय, आपल्या कामाविषयी व्यवसायाविषयी आपण सारखं बाहेर जातोय आणि आपण हॉटेलिंग जास्त होते. आणि आता जी आपली पुढची जी पिढी बघतोय, मुलं जे बघतोय, तर ती मुलांना कसं उठल्यापासून काहीतरी बाहेर आणून द्या, हॉटेलिंग मधनं काहीतरी तुम्हाला लगेच जागेवर फूड येते आणि हे जास्त खाण्यात आल्यामुळं त्याची रोगप्रतिकार क्षमताच कमी होत चाललेली आहे. आज त्यांना प्रत्येक फूडची प्रत्येक ॲलर्जी आता जर तुम्ही टेस्ट केली तर अगदी तुम्हाला टोमॅटो चालत नाही, तुम्हाला कॅरेट चालत नाही, मग आपण खायचं काय? आपण या मुलांना खायला काय द्यायचं? आणि ही मुलं पुढे जाऊन कशी जगणार आहेत? त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे, त्यांच्या खाण्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यांची इम्युनिटी वाढवली पाहिजे. नक्कीच. मातोश्री होमिओपॅथी क्लिनिक तुमचं आहे, बरोबर. त्याच्या प्रवासाबद्दल कसं सांगाल? तुमच्या ट्रीटमेंट दरम्यान काही तुम्हाला असा एक्सपिरियन्स आलेला आहे, तुम्ही शेअर करू शकाल का? तर मी सुरुवातीला हॉटेल वृषालीच्या पाठीमागे मातोश्री क्लिनिक म्हणून मी 2005 चालू केल्यानंतर मला असा काय अनुभव आला की मी होमिओपॅथिक औषध दिलं की लोक मला म्हणायचे हे औषधाने फरक पडत नाही आणि औषध खाल्ल्यानंतर लगेच आजारी पडत नाही. लोक म्हणायचे आम्हाला हे औषध नको, आम्हाला इंग्लिश गोळ्या द्या, आम्हाला इंजेक्शन द्या, आम्हाला सलाईन लावा. मग असं लोकांचं डिमांड यायचं. मग त्यावेळेस मला असं समजून प्रत्येक पेशंटला सांगायला लागलं, जेवढं तुमचं ॲलोपॅथी औषध काम करतात किंवा इतर पॅथीतले औषध असते जेवढे काम करत असतील त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वेळी हे औषध दिलं की तुम्हाला रिझल्ट मिळणारच, फक्त तुम्ही हे औषधं खावा. आम्ही त्यांना सांगायचो पहिले हे औषधे घ्या, याने औषध नाही फरक पडला तर आम्ही तुम्हाला ते औषध देऊ. असं करत करत त्या लोकांना आम्ही विश्वासात घेतो. जेव्हा आम्ही एखाद्या कामगारांना आम्ही आमच्या एरियामध्ये सगळं स्लम एरिया होता आणि त्या स्लम एरियामध्ये आम्ही पेशंटना औषध द्यायचो. त्यांचे घरातले सगळे पेशंट वगैरे असे होते की कुठेतरी हॉटेलला काम करायचे, कुठेतरी मोठ्या बंगल्यात जाऊन ते नोकर काम करायचे, कुठेतरी ड्रायव्हर असायचे आणि त्या पेशंट मधले जे असाध्य आजार होते ते त्यांच्या घर मालकाने बघितलेले की ह्याला हे असं स्किनचा आजार आहे आणि हा वर्षानुवर्ष औषध खातोय, पण ते तेवढ्यापुरतं जातोय, परत येते, परत जातोय, परत येते आणि अचानक त्यांच्या शरीरावरचे हे आजार स्किनचे गेले. त्यांनी उत्सुकतेने विचारले अरे तू कुठलं औषध खाल्लंस? मग त्यांनी लोकांना सांगितलं की अरे आम्ही ह्या मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये आम्ही असं औषध घेतलंय, 3 महिने औषध घेतलं, 6 महिने औषध घेतलं आणि आम्ही पूर्ण बरा झालो. त्यांचे घर मालक होते, त्यांचे जे ड्रायव्हरांचे जे बॉस होते ते लोक आमच्याकडे यायला लागले आणि त्यांच्या मित्रामध्ये परत त्यांना रिझल्ट भेटल्यानंतर त्यांनी सगळीकडे प्रसार केला आणि त्यामुळे आज गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही मातोश्री क्लिनिकचं मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल तयार केलंय. अच्छा, हॉस्पिटल पण आहे? हा, मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे जे 2010 साली माझं लग्न झालं. माझ्या मिसेस डॉक्टर पूजा दत्तात्रय चोपडे पाटील याही डॉक्टर होत्या BHMS. मग लग्नानंतर आम्ही 2 मुलं झाली. त्यानंतर त्यांनाही इच्छा झाली की अरे आपणही होमिओपॅथिक MD करावं. तर होमिओपॅथीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन चालू केलं. मुलं सांभाळत त्यांनी MDचं शिक्षण घेतलं आणि या शिक्षणामुळे त्यांना खूप फायदा झाला. हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व पेशंट बघतात. माझ्या
माझ्या एवढ्याच पेशंटला इतर रिझल्ट देत आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर डॉक्टर स्नेहल आजगेकर म्हणून आहेत, प्रज्ञा बनसोडे मॅडम आहेत, हे सगळे आमच्या स्टाफ आहेत. 4 डॉक्टर आम्ही आता काम करतोय. तर आमच्या 4 डॉक्टरमध्ये असं झालंय की जागेला कोणी असेल तर कुठल्याही डॉक्टरकडे पेशंट आता औषध घेऊन जातात, पेशंटला रिझल्ट मिळतात. एवढ्या दिवसाचा आजार होता आणि आमचा लगेच गेला, आम्ही बाहेर एवढी वर्ष औषध खाल्ली, आम्हाला काहीच फरक पडला नाही, पण तुमच्याकडे आल्यानंतर मला एवढा चांगला रिझल्ट मिळाला. म्हणजे असं आम्हाला प्रत्येक पेशंटच्या तोंडातून ऐकायला मिळतं. किती छान. आणि इथल्या लोकांनी जो दिलेला प्रतिसाद आहे, या लोकांचे आशीर्वाद आहेत, आई अंबाबाईचे आशीर्वाद इथं आम्हाला मिळाले आहेत. कोल्हापूरमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहे. रेडिओ सिटी आणि तुमचा प्रवास खूप जुना आहे. तुमचा पहिला इंटरव्ह्यू मला वाटतं तुम्ही रेडिओ सिटी वरतीच दिला हो, होता. अगदी बरोबर आहे. तर या प्रवासाबद्दल काय सांगाल? आणि सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू हा रेडिओ सिटीने मला दिला होता आणि त्यावेळेस मला असं सांगितलं, फोन आला की सर तुमची अशी मुलाखत, आज डॉक्टर्स डे आहे आणि तुम्हाला आज मुलाखत द्यायची आहे. मी फार घाबरलो, अरे ह्या रेडिओ सिटीमध्ये जाऊन कॅमेऱ्याच्या पुढे मी कसं बोलणार. मला फक्त पेशंटच्या समोरच बोलायचं माहित होतं आणि रेडिओ सिटीमध्ये सगळे सेलिब्रिटी, सगळे आरजे आहेत, सगळा सेटअप आहे. तिथे गेल्यानंतर मला थोडा वेळ पहिला बसल्या बसल्या मला घाम आला. मुलाखत झाली, त्या मुलाखतीपासून मला कॉन्फिडन्स आला की मी सुद्धा मुलाखत देऊ शकतोय, कॅमेऱ्यासमोर मी बोलू शकतोय. हे मला फर्स्ट टाइम त्यावेळेस कळालं. लाखो लोक आपले रेडिओ सिटीचे ऐकत असतात आणि त्यांच्यासमोर माझा आवाज पोहोचतोय. पहिला आवाज पोहोचला असेल तर ते रेडिओ सिटीने पोहोचला. त्याच्यानंतर मला रेडिओ सिटीचा एवढा प्रतिसाद मिळाला, लोकांचा प्रतिसाद मिळाला. लोकांनी वारंवार रेडिओ सिटीला फोन करून विचारलं की हे प्रश्न डॉक्टरांना विचारा, त्याचे आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. त्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला फोन करायचे. कुठलाही डे असेल आम्ही त्यांना कधी नाकारले नाही. त्यांच्याकडे जाऊन आम्ही प्रत्येक वेळी रेडिओ सिटीचा आम्ही जाऊन मुलाखत द्यायची. त्या मुलाखतीमुळे लोकांचे आम्ही बरेच प्रश्न ऐकले, त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्यास आम्हाला वेळ मिळाला, संधी मिळाली. आज आम्हाला रेडिओ सिटीचा सुद्धा पहिला पुरस्कार मिळाला होता. या मागच्या 2 महिन्यापूर्वीच मला त्यांनी अबुधाबीमध्ये चित्रगंधा सेलिब्रिटी व सोनू सूद यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. अरे वा. त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. आणि आज सुद्धा मी आज एक सेलिब्रिटी समोर आहे, त्याबद्दल सुद्धा खूप आभार मानतो. आज उर्मिला मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर माझी मुलाखत चालू आहे, यासाठी मी रेडिओ सिटीचे खूप आभार मानतो. होमिओपॅथीची औषधं घेताना काही विशिष्ट आहार किंवा पथ्य पाळावं लागतं का? आणि त्याचबरोबर काही व्यायाम करायचे किंवा नाही करायचे असं काही आहे का? धन्यवाद. आज सर्वांच्या मनातला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. खूप लोकांना हा प्रश्न विचारत असतो, पण बऱ्याच वेळा आजाराचं माहिती सांगत असताना आणि या धावपळीच्या युगामध्ये लोक आम्हाला घरी गेल्यानंतर विचारतात, अरे आमचं हे आम्हाला काय आहार काय घ्यायचा, पथ्य काय करायचं, हे आम्हाला विसरून गेलो. असं बऱ्याच वेळा लोकांच्या नंतर आम्हाला फोन येतात किंवा मेसेज येतात. तर हा सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. आहार आहे तो रोजचा आहार घ्यायचा आहे. आमच्या होमिओपॅथिक औषधामध्ये सर्वात पहिलं पथ्य असेल तर कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी प्यायची नाही. आता व्हेज नॉनव्हेज जो प्रकार आहे ते प्रत्येक आजाराला वेगळा आहे. उदाहरणार्थ आपल्याला ब्लड प्रेशर असेल तर तुम्हाला नॉनव्हेज कमी प्रमाणात खायचं. तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल, चिकन मटन तुम्ही टाळायचं. मुळव्या झाला असेल तर तुम्ही मसाल्याचे पदार्थ हे टाळायचे आहेत. म्हणजे असे प्रत्येक आजाराला वेगवेगळे पथ्य आहेत. तुमचा आजार काय आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर झालाय तर मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सगळ्यात पहिलं कोलेस्ट्रॉल तुमचं कमी करायचं. तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला चिकन मटन मासे काय तुमचे तळलेले पदार्थ असतात असे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत. आणि यानंतर तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या असतील किंवा इतर काय गोळ्या घेत असतील ब्लड प्रेशरसाठी, त्या स्टेप बाय स्टेप तुमच्या कमी होत जातात आणि मग तुमचं हे पथ्य तुम्हाला फायदेशीर करतं. पण सर्व पेशंटला वेगवेगळं पथ्य असतं, प्रत्येक आजाराच्या प्रमाणे पथ्य असते. ज्यावेळेस तुम्हाला पूर्वीचे ॲलोपॅथीची औषधं असतील किंवा जे काही कुठल्या इतर पॅथीची औषधं असतील तर तुम्ही ती चालू ठेवायची. पण त्या औषधाचा डोस आहे प्रामुख्याने 90% लोक सांगतात की जेवणानंतर खायचे आहेत. आम्ही आमचे सर्व औषधं आहेत होमिओपॅथिक, जेवणापूर्वी एक अर्धा तास रिकाम्या पोटी खाल्लं तर तेच औषध तुम्हाला अगदी फास्ट रिझल्ट देतं. आणि ते औषधं असतात ती जिभेवर विरघळणारी असतात. त्यामुळे तुम्हाला जिभेवर विरघळली तुम्हाला फास्ट ऍक्शन तुम्हाला ब्रेनला जाते, ब्रेनकडून ऍक्शन तुम्हाला चांगली फास्ट मिळते आणि तुम्हाला अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 दिवसात 15 दिवसात तुम्हाला अगदी रिझल्ट बघायला मिळतो. पण शक्यतो डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही ही औषध आमची चालू आहेत. आता ब्लड प्रेशरची औषधं आहेत, जशी शुगरची औषधं आहेत. आणि आमची औषध चालू केल्यानंतर काय होतं, बॉडीच्या प्रत्येक सेलला स्टिम्युलेट होतोय आणि प्रत्येक पेशी आपली 100% उत्तेजित होऊन त्या आणि तुमचं इन्सुलिन लेवल स्वतः नॅचरली वाढते आणि बॉडीतलं ब्लड प्रेशर सुद्धा स्वतः कंट्रोल होतं. त्यामुळे त्या गोळ्या तुमच्या कालांतराने तुम्हाला कमी करायला लागतात. हे तुम्ही सर्व डॉक्टरांना सांगितलं पाहिजे आणि हे सांगितल्यानंतर तुमचा बीपी कमी होतो, तुमच्या शुगर सुद्धा कमी होते आणि तुम्ही आजारमुक्त होताय. पूर्ण हेल्दी झालेला माणूस पूर्ण प्रकारचं फूड एन्जॉय करू शकतो. तर हे पथ्य आहे हे ठराविक काळासाठी असते. बीपी शुगरच्या आजारासाठी तुमचा नील होईपर्यंत हे पथ्य पाळायचं आहे. नील झाल्यानंतर तुम्हाला परत आजारी पडायचंय का नाही पडायचंय हे तुमचा चॉईस असणार आहे. आजारी पडला तर आम्ही आहोत, पण आजारी पडू नये. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हेच मी थोडक्यात सांगेन. रेडिओ सिटी प्रस्तुत सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्टवर तुम्ही आलात आणि होमिओपॅथी विषयी खूप छान माहिती आम्हाला दिली. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्यू.